So in US, for light cars, it is being compulsory now. अमेरिकेमध्ये B2B कम्युनिकेशन कंपल्सरी करून टाकले ते छोट्या कार्स. कशासाठी? ऍक्सिडेंट होतात त्यांच्यामध्ये. कसे होतात? नंबर पण जास्त असतात. रस्त्यावर सगळ्यात जास्त त्यांची संख्या असते. जशी आपल्याकडे मोटरसायकल आहेत ना, तशा बाहेर जास्त काय छोट्या कार्स. मोटरसायकल जास्त वापरत नाही. So in B2B communication, what happens? Every vehicle has its own network. स्वतःच एक, जसं तुमचा वायफाय हॉटस्पॉट असतो एखाद्याकडे, तसं प्रत्येक कारला स्वतःच एक नेटवर्क असतं. इट इज ॲड हॉक नेटवर्क. इट इज ॲड हॉक. माहिती आहे ना? ADHO ॲड हॉक, द टाईप ऑफ अ नेटवर्क. सो त्या नेटवर्कमध्ये काय होतं? इट हॅज टिपिकल रेंज. ॲड हॉक नेटवर्कमध्ये त्या रेंज असते एका नेटवर्क. कुठली व्हेकल दुसऱ्या व्हेकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, समोरून येत असेल, मागून येत असेल, पलीकडच्या लेन मधून येत असेल, त्याच्या साईडच्या लेन मधून येत असेल, ते लगेच एकमेकाला कनेक्ट होऊन जातात. त्यांचं म्हणणं आहे की व्हेकल शुड कॉन्टॅक्ट, शुड टॉक टेक्निकली टू इच अदर. डिजिटली त्यांनी एकमेकाशी संभाषण केलं पाहिजे कार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना काय होईल? सेफ्टी पॅरामीटर्स लाईक स्पीड, पोझिशन, स्पीड आणि पोझिशन, ऍक्सेलरेशन किंवा डिसेलरेशन, या 3 गोष्टी तरी एकमेकाच्या कळायला पाहिजे. म्हणजे कळलं त्याला हा किती स्पीडनं चाललाय, त्याची पोझिशन कुठे आहे. पोझिशन म्हणजे तो आपल्याच लाईन मध्ये, पलीकडच्या लाईन मध्ये क्लिअरन्स आहे का, एकमेकाला धडक आहे का, हे डिसिजन ते स्वतःच घेतात. जसं मॉडेल असेल तसं, जशी टेक्नॉलॉजी फुल्ली असेल तर ते जसं तुमच्या ऑटोनॉमस व्हेकल मध्ये त्याच्यातही हेच चालतं. व्हेकल टू व्हेकल कम्युनिकेशन असलं तरी स्वतःच त्यांचं नेटवर्क असतं एका गाडीचं. ते समोरून चेक करणार गाडी ती ऑब्स्टॅकल येते, स्वतः निर्णय घेऊन थांबून घेणार किंवा साईड निघून जाणार. सो इन B2B, every vehicle will share its own safety parameters, and then both the vehicles will decide whether to carry on or stop. की मागे जायचं, पुढे जाऊन धडकायचे, थांबायचे, ते स्वतः ठरवलं. किंवा ड्रायव्हरला मेसेज देणार की व्हेकल फास्ट स्पीडमध्ये समोर थांबलेली, सो ही कॅन much enough before some time he can apply the brakes or take a good decision. So that is the B2B. It is also called as a VANET, VANET, Vehicular Ad Hoc Network. Again, pre-collision assist, new technology is there. Pre-collision assist and pedestrian detection technology. Pedestrian detection technology. Vehicle collision or vehicular collision technology आणि pedestrian detection technology. हे कशासाठी वापरले जातात? Same reason. Every technology is for the same reason: to avoid the accident, to safeguard the human or occupant. So vehicle collision मध्ये काय होतं? Vehicular collision मध्ये again the same things are there. वरचा एक सेन्सर असेल कुठेतरी, खाली एक सेन्सर असेल, स्पीड सेन्सर असेल, ऍक्सिलरोमीटर असेल, गायरोस्कोप असतील, हे सगळे डिसाइड काय करणार? एक डिसाइड करतात किंवा इन्फॉर्मेशन देतात. सो व्हॉट दिस कोलिजन टेक्नॉलॉजी डज, फोर्ड आणि ह्युंदाई यांनी शोधलेलं आहे नाव. म्हणजे तर त्यांनी काय केलं, समोर जी व्हेकल चालली त्याचे पॅरामीटर्स घेतले, सेम लाईक अदर थिंग्स, अँड इफ द कोलिजन इज ऑकरिंग they will do some, what we say, corrective action. They will do some corrective action, or otherwise they will get aside of that incident. So that is the vehicular collision technology. Again, pedestrian detection. Many times pedestrian is there. आपल्या भारतात भरपूर आहे. ही टेक्नॉलॉजी हँग होऊन जाईल आपल्याकडे, pedestrian detection. In foreign, it is very assume it is turning left. कुठली एखादी व्हेकल एका टर्नला लेफ्ट कडे वळते. What is happening? All the wheels are rotating at different speeds. पहिली गोष्ट. So all vehicle must have perfect rolling condition. Steering mechanism चा प्रिन्सिपल आहे ना, काय परफेक्ट रोलिंग झालं पाहिजे. म्हणजे काय, कुठल्याही व्हेकलचं व्हील, कुठलंही व्हील हे स्किड नाही झालं पाहिजे, मग एक्स्ट्रा रोल नाही असलं पाहिजे, ते परफेक्टली रोलिंग पाहिजे. मग ह्या सिच्युएशनला प्रत्येक व्हीलला सेपरेट टॉप लागतो, सेपरेट टॉप, सेपरेट स्पीड, आणि प्रत्येकाच्या खाली सेपरेटच कंडिशन असेल ना, कारण येताना प्रत्येक
व्हील खाली परफेक्ट रोड फ्रिक्शन दिलेलं असेल का? नाही. टर्न लेफ्टला घेताय, खाली माती सांडलेली असेल आपल्यासारखी लेफ्ट साइडला, कमी ट्रॅक्शन आहे. सो इन सच केसेस व्हॉट इज हॅपनिंग टू कंट्रोल युअर सपोर्ट, this is another wheel. Now turning on this direction. Okay, this vehicle is turning on this direction. इकडचं कमी स्पीड असेल व्हीलला, इकडचं डिफरन्शियल मागे डिफरन्शियल असेल तर ते कॉम्पेन्सेट होतं. इथं जास्त, इथं जास्त. आता ही इकडं फिरली म्हणजे यॉइंग मुवमेंट असा, ती गाडी अशी फिरायला पाहणार. सो इन जी हा तुमचा ऍक्सिस वरती आला, याच्या भोवती असं यूज होणं त्याला अपोजिट पण करायला लागेल ना. अदरवाईज गाडी जागेवर फिरेल, जास्त टर्न मारला नाही का जागेवर फिरते, तिला एबीएस नाही जी गाडी ती फिरते ना, कार पिक्चर मध्ये पाहत असत. सो टू अवॉइड दिस थिंग इन जी वेक्टरिंग दे आर व्हॉट आर दे डुइंग, दे आर अप्लाइंग ऑपोजिट यॉ. कसा करायचं कसा करायचं? टर्न तर इकडे घेतोय तू, मग ते काय करणार असं? तिकडे जाईल, तिकडं पण नाही गेली पाहिजे, टर्न पण बसला पाहिजे. हो, EBD आणि ESP त्या गोष्टी तर प्ले होत्या. ते काय करतात, टर्न तर निगोशिएट होऊच देणार, पण त्या गाडीचा यॉ कॅन्सल करायसाठी याला ब्रेक लावणार, या व्हीलला ब्रेक लावलं आणि या व्हीलला ब्रेक लावलं, काय होईल? या दोन व्हीलला ब्रेक लावणार सायमल्टेनियस. ही प्रोसेस मिली सेकंड मध्ये घडते, त्यामुळे थोडं इमेजिन करा. अशी कंटिन्युअस निवांत पाहण्यासारखी गोष्ट नाही. याला ब्रेक लावले तर काय होणार, या व्हेकलला जास्त ट्रॅक्शन भेटणार, ह्या व्हीलला आणि ह्या व्हीलला. म्हणजे हे काय करल, हे इकडे जायला बघणार आणि हे झालं का, झाला ना तो यॉ तयार. ऑपोजिशन लॉ नाही, ऑपोजिट यॉ तयार झाला, तेव्हा गाडी टर्न घेतलं नाही का जास्त अशा हातात लोक ते होत. परफेक्ट असं वाटतं रे, मस्त एसीच्या गाडीत पोझिशन नाही, तसा प्रकार. ओके, सो दॅट इज जी वेक्टरिंग कंट्रोल. ड्रायव्हरची काळजी घेण्यासाठी माझं टेक्नॉलॉजी. ठीक आहे. नेक्स्ट टेक्नॉलॉजी एबीएस. एबीएस सगळ्यात माहिती आहे ना, काय असतं एबीएस? अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम. एनीबडी कॅन एक्सप्लेन मी व्हॉट इज एबीएस परफेक्टली? ट्राय करा, म्हणजे आपला वेळ वाचेल. In second 17 in a second 17. Okay, that mechanism. What is working principle? ABS is device which sense the speed, which sense the traction between road surface and tires. It doesn't sense. Sense is the function of sensor. Simple thing. त्याचं नाव is anti-lock. It avoids locking of vehicle. बस म्हणजेच काय, it avoids skidding. It avoids skidding and keeps all the wheels in rolling condition. Lock होत नाही म्हणजे स्किड होत नाही. There are two phenomena, skid आणि slip. माहिती आहे फरक आहे का दोघीतला? स्किड आणि स्लिप मधला काय फरक आहे? लॉस ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय? स्लिप. लॉस ऑफ फ्रिक्शन म्हणजे स्लिप. लॉस ऑफ